नमस्कार. आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. अनिवासी भारतीय सेलची पहिली शाखा पुण्यात सुरू. बेरोजगारी विरोधात NIRचा मोठा पुढाकार. वाढती बेरोजगारी, आर्थिक अडचणी, उद्योगधंद्यांसाठी भांडवलाचा अभाव या गंभीर प्रश्नांवर थेट उपाययोजना करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनिवासी भारतीय NRI सेलची पहिली शाखा नानासाहेब बुद्धिवंत नगर, पिसोळी, पुणे येथे दिमाखात सुरू करण्यात आलेली आहे. या शाखेचे उद्घाटन अध्यक्ष विद्याताई कदम यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ॲडव्होकेट धनंजय तुकाराम बुद्धिवंत यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या कार्यक्रमास काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोजगार आणि आर्थिक उन्नतीसाठी ठोस उद्दिष्टे, अनिवासी भारतीयांच्या आर्थिक, बौद्धिक आणि अनुभवाधारित सहकार्याच्या माध्यमातून गरजू, होतकरू आणि बेरोजगार युवकांना थेट मदत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. गरजू आता 40च्या घरामध्ये गेले सर्व. तर असं सर्व हे पुढे आता महत्वाचं म्हणजे काय, आता प्रत्येक पार्टीमध्ये कोणता ना सेल असतो, कोण ना कोण काहीतरी विकास करते. परंतु महत्वाचं जे मी निरीक्षण केलं आत्तापर्यंत, माझा निष्कर्ष आहे की एखादा मनुष्य हा तो ग्रॅज्युएट झाला की त्याला सगळ्यात पहिलं लागते त्याचं पोट भरायचा. हा प्रश्न म्हटलं की यांच्या डोक्यावरती आट्या पडतात. तुम्ही कोणत्याही मतदारसंघामध्ये जावा आणि त्या माणसाला मला काम नाही म्हणले की ते म्हणत उद्या किंवा परवा येईल, मला काम नोकरी म्हणलं की त्यांच्या डोक्या आट्या पडतात. विकास करतील ते, रस्ते बनवतील मोठे मोठे, फ्लायओव्हर टाकले, तर तो नागपूरचा फ्लायओव्हर टाकला म्हणून होता. त्या फ्लायओव्हरने जायचं तुम्ही, ज्या माणसाकडं एक 15 लाखाची कार असेल तो त्या हायवेवरून जाणार ना. गरीब माणसाने काय सायकल जायचं का त्यावरती, त्या संग्राम हायवेवरती? हे त्या संग्राम हायवेपेक्षा तसे लोकांना जर स्वतःचे व्यवसाय कुठेतरी काय काढून दिले असते तर लोकांना तेवढा पैसा कमावला असता. परंतु सर्वत्र लोकांच्या व्यवसायात माझं लक्ष नाही. फक्त आम्ही हिंदुत्ववाद, धर्मवाद करून लोकांना एकत्र आणून ते वोट घेऊन ते पार्टी मोठे करण्याचा प्रयत्न चाललेला. विविध धोरणच ते आहे. धर्म 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 तुमचं पोट भरणार आहे का? थांबून ठेवा यांना कुठतरी. धर्म विसरतील, सगळं विसरतील, तत्व विसरतील. पोटाची आग फार महत्वाची आहे. ही पोटाची आग काँग्रेस ती ओळखली होती इंदिरा गांधींनी, आलं लक्ष, म्हणून ती काँग्रेस आहे, एवढून ती ओळखली होती. तेव्हा का साधारण माणसाला भूक लागते गरीबाला, का त्याने काय करावं म्हणून गरीब जनतेसाठी इंदिरा गांधींनी इंदिरा विकास निधी काढल्या, निर्धार योजना काढल्या. तेव्हा इंदिरा गांधींनी त्या अजून चालले. त्या लोकांना आर्थिक मदत दिली, त्यांना महात्माले महामंडळासारखे कर्ज काढले, लोकांना कर्ज दिली, कुठे लोक लाईनीवरती आले. हे सर्व हे लोक विसरून गेले. धर्माच्या नावावर फक्त एकत्र व्हा, कुठतरी काहीतरी बॉम्बस्फोट करायचा, लोकांना भीती दाखवायचं की तुम्हाला यावर खतरा आहे, यावर खतरा आहे. कसला खतरा? मी जेव्हा लहान होतो 8वीला, माझं हिंदुत्व जगत होतं का? मी झालो मोठा, मला पण मुस्लिमांनी मारलं का? नाही. कोणत्या माणसाला मुस्लिमांनी मारले सांगा ना या पुण्यामध्ये. तुम्ही कशाला असं करताय? हे ना आम्हाला खतरा यायला, खतरा यायला. मी 12वी धरलो, मी ग्रॅज्युएट धरलो, मला कोणत्या धर्माने मुस्लिमांनी मला मारलं होतं? माझे मित्र होते मुस्लिम. हे आहे, आम्ही आहे, एकत्र लढले. ते स्वातंत्र्य काळामध्ये त्यांनी रक्त सांडलं, आपण रक्त सांडलं, तेव्हा तो भारतीय शहीद झालेला. त्यांना इथं राहायचंय, आपल्याला बी इथं राहायचं. सर्व वाम्य आणि सर्व महत्व सर्व एक आहे. तर धरून निर्णय पार्टी ही फक्त काँग्रेस पार्टीच आहे आपली, सगळ्यांनी एकत्र करणारी. त्यामुळे आता आमचं उद्दिष्ट तर मेन काय राहिलं, काम जर सुरू करणार आणि केलेलं आहे ऑलरेडी, लोकांना उद्योगधंदे काढून देणे. चला नोकरी नाही, फक्त एक समज माणूस गवंडी आहे, त्याला आम्ही गवंडी काम देणार. कोणी सुतार आहे, त्याला सुतार काम देणार. कोणी टेलरिंग आहे, त्याला टेलरिंग मशीनच काढून दे. ही सगळी कामं आता आमचा येणाऱ्या स्टेप म्हणजे स्वतः मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ऑलरेडी सुरू केलेली आहेत. म्हणजे मेन म्हणजे मी तुम्ही वाक्य राहील म्हणत नाही तर आम्ही तुम्हाला रोजगार देऊ. हे तुम्ही बोलले तुम्ही फार मोठा नाही, पण काय विसरली हे वाक्य फार काय महाराष्ट्रामध्ये घालून तुम्ही मला सत्ता द्या, आम्ही तुम्हाला रोजगार देतो. कारण रोजगार कोणी देत नाही, कोणत्याही पक्ष घ्या. हा जर तू हर वाटतील, मतं वाटली, गेले घरी, पण काम काय?
तुमच्या घरातल्या मुलाला 10वी भरायला त्याला पण वेगवेगळं महामंडळात कामाला लावले, का वॉटर पोल्युशन बोर्डाला कामाला लावले, का कुठे शिपाई म्हणून लावले, ह्यांनी उदाहरणं द्यावी. 1980 साली ताई वॉटर पोल्युशन आमच्या मम्मी चेअरमन असताना 600 लोकांना ताईने शिपाई म्हणून कामाला लावलं होतं वॉटर पोल्युशन बोर्डला, शिपाई म्हणून. ते अजूनही काम करतात. अशी जेव्हा ते काँग्रेसचे काम करणारी माणसं आणि त्यांच्या माणसाला मी मोठे झालं. तर आता हे उद्दिष्ट घेऊन मी पुढे निघालेलं आहे. त्यामुळे त्याला पुन्हा आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद लाभावा, तुम्ही इतर लोकांना सांगावं, त्यांनी आम्हाला येऊन भेटावं. त्यामुळे असे रोजगार देत रोजगार मेन म्हणला की माणूस येऊन जोडतो तुम्हाला ॲटोमॅटिक. त्यामुळे काँग्रेस परत पुन्हा वाढ होईल आणि मोठ्यापणा पाठिंबा मिळेल असे मला वाटतं, माझी आशा आहे. एवढं माझे दोन शब्द मी आता संपवतो आणि पुढे आपले साहेब बोलतील, जंगम साहेबांना आपण करतो 2 शब्द बोलले.